माझ्याबरोबर आहे कोर्टची टीम. त्याच्यातले दोन मध्यवर्ती भूमिका साकारलेले गीतांजली कुलकर्णी आणि वीरा साथीदार. मी त्यांना विचारण्या पहिले तर तुम्हा दोघांचं मी खूप अभिनंदन करते की कोर्टसारखा एक वेगळा विषय घेऊन तुम्ही येत आहे आमच्याबरोबर आमच्या सगळ्यांसमोर, आणि नक्कीच तो पण विषय आम्ही सगळे सिनेमागृहात जाऊन बघू. पण या सिनेमामध्ये तुम्ही एकामेकाच्या विरोधात आहात, तर ते नेमकं काय त्याबद्दल सांगाल? मी सरकारी वकील आहेत आणि ह्यांच्यावरती गुन्हा दाखल केला सरकारने, त्यामुळे मी ह्यांना क्रॉस करते, ह्यांना प्रश्न विचारते, ह्यांना अडकवायचा प्रयत्न करते. आणि माझ्या मते म्हणजे कॅरेक्टरच्या मते माझी जी सरकारी वकिलाची भूमिका आहे त्या पात्राला असं वाटतं की काय म्हणजे आता किती सरळ सरळ सगळं आहे, कशाला ह्यांना बाहेर सोडलं आहे. त्यामुळे त्याच कन्व्हिक्शनने मला कुठे असं वाटत नाही, शंकाही येत नाही की बेसिकली काय आहे तितका विचारच नाही करत. कारण की त्यांना रोज एवढ्या केसेस येतात आणि काही त्यांना माहिती नसते. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे देतो माहिती त्याच्यावरतीच त्यांचं चाललेलं असतं. मग ते काय स्वतः फाइंड आउट करायला जात नाहीत की ह्याच्यात काय, कारण की त्या सिस्टममधलाच तो भाग आहे. मग ती तिची सरकारी नोकरी म्हणजे साधारण एखादा कारकून कसं नोकरी करेल की तिला हे आलं की त्यांनी काय म्हटलं आऊटला पाठवलं, इनला आलं, असं एवढंच त्याचं हे आहे. आणि त्यामुळे तिच्या मनात शंकाही येत नाही की खरंच या माणसाने हे केलं आहे का नाही केलं आहे. आणि अजून एक आपल्या इथे मला वाटतं की जातीव्यवस्थेमुळे काही डोक्यात विचार असतात ना की नावाच्या अनुषंगाने माणसं विचार करतात. म्हणजे माझे आजोबा वगैरे काही विचारलं, कोणी मित्र वगैरे मैत्रीण वगैरे आले की आधी आडनाव काय असं, मग त्याच्याने तुम्ही तुमची मतं फॉर्म करणार. हे इतकं भयानक आहे. आणि मला मी त्या गोष्टीचा खूप वापर केला ॲज अ कॅरेक्टर की म्हणजे माझ्या ओल्डर जनरेशनमध्ये म्हणजे हे ते तसं वागायचे आणि आम्हाला खूप हर्ट व्हायचं, कारण की आम्ही तशा विचारांचे नाही किंवा आम्ही त्या पद्धतीच्या शाळांमध्ये किंवा सिस्टममध्ये राहिलेलो नाही. तर मग ते मी वापरलं की काय नाही म्हणजे काय, हा माणूस असणारच, असणारच गुन्हेगार, असं त्या फिलिंगनेच करायचं. मला फार भयानक वाटतं ते आणि आतनं मला खूप त्रास व्हायचा. पण आय थिंक त्यामुळे मी बघितलेले तशी लोक. मी काय सांगाल सर? खरं पाहिलं तर हे जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर समाजामध्ये असतं. आपण त्याच्याकडे तसं ते आपल्या नजरेला पडत नाही सहसा, पण आपण जर एक चिकित्सक आणि संशोधक वृत्तीने जर आपण पाहिलं तर हे असे लोक आपल्याला नक्कीच सापडतात. आणि होतं काय की सिस्टम ज्या पद्धतीने वागते त्यांच्यासोबत आजही अनेक कवी, अनेक लेखक, अनेक गायक यांच्यावरती खोटे सगळे आरोप लावलेले असतात. कारण त्यांचं जे काही वागणं आहे सच्चेपणाचं ते नको आहे काही लोकांना असं खोटेपणानं वागलेलं फायद्याचं असतं. काही लोकांना समाजामध्ये गुन्हेगारी असली पाहिजे, समाजामध्ये पाप असलं पाहिजे, वेश्यावृत्ती असली पाहिजे, दारूचे अड्डे असले पाहिजेत, तर काही लोकांचं बऱ्यापैकी चालत असतं. आणि काही लोकांना नको असतं हे सगळं बंद झालं पाहिजे. माणूस एक चांगल्या उन्नत जीवनाकडे गेला पाहिजे, हे अख्खा समाज एका समृद्धीकडे गेला पाहिजे असं वाटत असतं. आणि हे जे संवेदनशील लोक असतात, खास करून कलावंत, मग तो कवी असेल, शाहीर असेल, गायक असेल, लेखक असेल, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक असेल किंवा ॲक्टर्स असतील, कोणतेही लोक असतील किंवा जे लोक तमाशात काम करतात ते लोक असू द्या, कोणीही असो ना, कलावंत हा जास्त संवेदनशील असतो आणि म्हणून तो जास्त कलावंत असतो. आणि हे सगळं त्याला आवडत नसतं खरं पाहिलं तर, आणि त्यासाठी काही लोक प्रयत्न करतात आणि तो एक सिस्टम त्यांना अडकवण्याचा प्रयत्न, त्यांना रोखायचा प्रयत्न करते की कुठं हे अडकलं पाहिजे, यांनी हे काम करू नये. पण नारायण कांबळे असा एक जिवट एक कॅरेक्टर असा आहे की ते कोणत्याही परिस्थितीमध्ये तो ठाम असणार. मी जे करतो तेच बरोबर आहे, मी जे करतो तेच योग्य आणि हीच माझी जबाबदारी आहे आणि ही प्रत्येकाने पार पाडली पाहिजे असं त्याला सतत वाटत असतं. आणि गीतांजली ताईचा जो रोल आहे ना, खरं पाहिलं तर तो ते प्रतिनिधित्व कोणाचं करतात, जे त्यांना पगार देतात. सरकार जे काम सांगेल त्यांना करायचं आहे, मग त्यांना काहीच करायचं. आणि ते अनेक वर्ष त्यांनी हे काम केलेलं असल्यामुळे त्यांची तशी मानसिकता बनलेली आहे. मग तो कारकून जरी का असे ना कोर्टातला, किंवा कोर्टात काम करणारा जज का असे ना, किंवा कोर्टात जाणारा जो पोलीसवाला असेल, आरोपी असेल, सगळ्यांना वाटतं अरे सरकारने याच्यावरती गुन्हा टाकला म्हणजे यांनी काहीतरी नक्कीच केलं असणार ना. सरकार काय खोटं काम नाही करत ना, पोलीस काय खोटं काम नाही करत, जज काय खोटं काम नाही करत. परंतु तुम्हाला समाजामध्ये हे दिसेल, कोर्टाच्या माध्यमातून तुम्हाला जर बारीक नजरेनं कोर्ट पाहिला तुम्ही चित्रपट, तर तुमच्या ते लक्षात येईल की किती गॅप्स आहेत, किती खोटेपणा आहे या सगळ्या अख्ख्या समाजामध्ये. आणि हे काही कोर्टावरचं काही भाष्य नव्हे किंवा कोर्टावरचं काही क्रिटिक नव्हे. चित्रपट म्हणजे जे काही चालतं तेवढं फक्त दाखवण्याचा तो प्रयत्न आहे दिग्दर्शकाचा, लेखकाचा. ते प्रेक्षकांनी ते पाहायचं आहे
त्यांची दृष्टी किती विशाल आहे त्यांनी स्वतःला तपासायचं आहे की आम्ही काय पाहू शकतो या पडद्याच्या मागे असणाऱ्या सगळ्या गोष्टी. मला वाटतं याच्यासाठी कोर्ट नक्कीच पाहायला पाहिजे. नक्कीच 18 इंटरनॅशनल अवॉर्ड्स आणि आता सुवर्ण कमळ, ते म्हणतात ना सोन्याहून पिवळं काय असेल या सिनेमाबद्दल, तर हे आहे. आणि ही पावती आहे या विषयाची. खरं म्हणजे लोकांना सिनेमा बघण्याला जाण्यासाठी आधी ही पावती आहे की ह्या सिनेमाला एवढं सगळं यश मिळालं आहे. पण ज्यावेळी हे यश आपण चाखत असतो तेव्हा नक्कीच एक जबाबदारीची भान आपल्याला जाण राहत असतं आणि भान असतं. तर त्याविषयी काय सांगाल? मला वाटतं जसं मी मगाशीच म्हणाले की मला असं वाटतं की मला शक्य झालं ॲज अन ॲक्टर, तर मला असे मीटी रोल्स आणि अशा काय म्हणतात अशी सशक्त संहिता किंवा इतकं काहीतरी महत्त्वाचं सांगणारं स्क्रिप्ट नेहमी मिळावं किंवा मी शोधीन, मी थांबेन जितकं मला शक्य. अर्थात नेहमी असं होणार नाही, मला माहिती आहे, मला कॉम्प्रोमाइजेस करावे लागतील, पण मी माझ्याकडून हा प्रयत्न करीन. मग तेव्हा मला काही व्यावहारिक अडचण येत असेल तर ती मी कॉम्प्रोमाइज करीन किंवा म्हणजे तेवढे पैसे नसतील किंवा जास्त वेळ असेल किंवा वॉटेवर जे काही ते मी ॲडजस्ट करायला तयार आहे आता. कारण की मला ह्याची व्हॅल्यू कळलेली आहे. आणि मला नेहमी वाटतं कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मी जेव्हा काम करते तेव्हा नाटक असू दे, सिनेमा असू दे किंवा काही असू दे, मी त्याची व्हॅल्यू बघायला शिकले आहे या इतक्या वर्षांनंतर. मला हे माहिती आहे की मला ह्याचे ₹1,00,000 मिळणार आहेत का ₹2,00,000 मिळणार आहेत हे मॅटर नाही करत. ह्याचं ओव्हरऑल काय समाजात स्थान आहे आणि कुठल्या काळात हे कुठल्या काळात आपण हे करतो आणि त्याचं काय महत्त्व आहे ते कळलं पाहिजे. त्यामुळे मला वाटतं की एखाद्या कलाकाराला एखादी गोष्टीची व्हॅल्यू कळली तर तो जास्त चांगलं काम करू शकेल, इन्स्टेड फक्त एक काय चेक मिळणार आहे. तुम्ही काय सांगाल? खरं पाहिलं तर माझ्यासाठी ही फार आनंदाची बातमी यासाठी आहे की एकतर मी याच्यात काम केलं आहे आणि त्याच्यापेक्षा आनंदाची बातमी कशी आहे ना, माझ्यासाठी आनंदाची बाब अशी आहे की सगळ्यात तरुण लोकांनी हा चित्रपट बनवलेला आहे. सगळे तरुण लोक आहेत. मग ते ॲडिशनल डिरेक्टर्स असतील, ते प्रोडक्शन डिझायनर्स असतील, ते इलिस्ट्रेटर असतील किंवा आणखी कोणी असतील, सगळे ते आर्टमध्ये काम करणारे लोक किंवा लेखक दिग्दर्शक असतील किंवा निर्माते असतील, हे सगळ्या लोकांनी अतिशय पहिल्याच प्रयत्नात आणि एकदम या सगळ्या करिअरच्या उंबरठ्यावर आल्यानंतर एवढं मोठं यश मिळवलं. मला अतिशय आनंद या सगळ्या गोष्टीचा की यांचं करिअर फार उज्ज्वल असू शकतं. म्हणजे ही संधी या कोर्टने त्यांना निर्माण करून दिलेली आहे. आणि मला असं सतत वाटतं की जसं कोर्टचं एक नाव झालेलं आहे इतिहासात आणि लेखक दिग्दर्शकाचं सुद्धा नाव झालेलं आहे इतिहासामध्ये की हा पहिला चित्रपट त्याचा ज्यांनी कुठेही प्रशिक्षण घेतलेलं नाही, ज्यांनी कुठेही कोणाचं असिस्टंट म्हणून काम केलेलं नाही आणि आम्हीसुद्धा कोणाचं असिस्टंट म्हणून काम केलेलं नाही. या सगळ्या लोकांसाठी ही खूप मोठी संधी आहे भविष्यातील आणि त्यांना त्या संधीचं सोनं करण्याची संधी मिळो एवढ्याच मी शुभेच्छा व्यक्त करतो. मला नाही मिळाली तरी मी त्यांच्या आनंदात माझा आनंद लपलेला आहेच. थँक्यू सो मच जे तुम्ही इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्या आणि 17 एप्रिलला आम्ही सगळे जाऊन कोर्ट बघू. थँक्यू सो मच.